मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांना ईडीनं समन्स पाठवलंय। कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांची चौकशी होणार आहे। येत्या गुरुवारी चौकशीसाठी हजर राहावं असं फरमान ईडीनं काढलंय। शिवसेना ठाकरे गटासाठी हा मोठा दणका मानला जातोय, तर भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले नाही म्हणून दबाव आणला जातोय अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। काही चुकीचं केलं नाही, जर आमच्यात काही लपवण्यासारखं असतं, आम्ही काही चुकीचं केलं असतं तर आम्ही शरण आलो असतो जसे बाकी वॉशिंग मशीनमध्ये आलेले आहेत। मग बाकीचे जे वॉशिंग मशीनमध्ये गेलेत, कोण घटनाबाह्य मुख्यमंत्री झाले, कोण उपमुख्यमंत्री झाले, कोण काही मंत्री झाले, पण वायकरजी असतील, राजन साळवेजी असतील, सूरज चव्हाण असतील, हे सगळेच लढतायत आणि सांगतात की आम्ही काही चूक केली नाही। चूक केली असती तर तुमच्यात आलो असतो, चूक केली नाही म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आहोत। असो, हे सगळं वातावरण आपण एका बाजूला बघत आहोत।